आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजचा हा दिवस बघायला मी किती वाट बघितली ना तुम्हाला माहित नाही। तुम्हाला असं सहजासहजी नाही सोडू शकत। तुमचे जे काही वैर आहे ना ते माझ्याशी आहे ना। प्लीज तुम्ही अंतराताईंना जाऊ दे ना, प्लीज प्लीज। अंतराताई सोड, मी थांबते इकडे। नाही 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 लीला, किशोर लीलाला प्लीज जाऊ दे। तुला जे काही करायचंय ते माझं कर, प्लीज लीलाला जाऊ दे। काय बोलताय तुम्ही? वा 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 वा, दृष्ट काढावीशी वाटते हो सौतीची। मला वाटलं होतं तुम्ही एकमेकींचा जीव घ्याल, पण इकडे तर उलटच चाललंय। नाही लीलाला वाचवा, नाही अंतराला वाचव, नाही लीलाला वाचव। खेळ चाललाय, दोघी वाचणार नाही आत। कारण माझा शत्रू जर संपायला हवा असेल तर तुमच्या दोघींचं जिवंत राहणं मी खपवू शकत नाही। पण का एजेंटने असं काय वाईट केलंय तुमचं? त्या एजेनी माझं आयुष्य बर्बाद केलंय। त्या एजेमुळे माझे आई बाबा गेले, माझं घर गेलं, मी अनाथ झालोय, अनाथ। खोटं आहे हे सगळं किशोर। अरे दादा वहिनींचा जो ऍक्सिडेंट झाला तो दादांमुळेच झालाय। हे सगळं त्या नाटकी आणि खोटारड्या एजंट लोकांना सांगितलंय, पण खरं काय घडलं ना ते मला माहितीये। आजवर त्या एजेला हरवण्यासाठी मी काय काय केले तुम्हाला माहितीये। अंतराई, तुझी आणि एजेची ताटातूट माझ्यामुळे झाली। काय? तू जिवंत असे सांगणारा जो फोन आला होता तो मीच उचलला होता। तुझ्यासारखा नीच माणूस मी आजपर्यंत बघितला नव्हता। थँक्यू लीला, पण खरं तर थँक्यू तू मला म्हणायला हवंस। कारण एजेच्या आयुष्यातली एंट्री ही माझ्यामुळे झाली। मला वाटलं होतं तुझ्यासारखी मुलगी एजेच्या आयुष्यात आल्यावर एजे जगणं विसरेल, पण नाही। परफेक्ट राजा या इम्परफेक्ट राणीच्या प्रेमात पडलाच, आणि म्हणूनच मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुन्हा करावा लागला। एजे तुझ्या प्रेमात अखंड बुडाला होता। तुला एजेच्या आयुष्यातून पुसून टाकण्यासाठी मी माझ्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला। आज इतके वर्षांनी दुर्गाची इच्छा पूर्ण होणार होती, मी बाप होणार होतो, पण केवळ केवळ तुमच्यावर सूड व्हायचं म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेतला। किशोर, माझ्या बाळाला तुम्ही मारलात किशोर? किशोर किशोर, इतक्या वर्षांनी माझं आई होण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं आणि तुम्ही तुमचा सूड पूर्ण करण्यासाठी स्वतःच्याच बाळाचा जीव घेतलात। आणि एवढं करूनही निर्लज्जासारखे रोज मला आधार देत होतात, आणि मला कळलं सुद्धा माझ्या बाळाचा कोणी माझ्या नजरेसमोर होता, आणि तरीही मी लीला आईंना दोष देत राहिले। माणूस आहात की हैवान आहात तुम्ही किशोर?
कशी काय एवढी मोठी चूक केली? मी तुम्हाला कधी ओळखू शकले नाही किशोर. तुम्ही आजपर्यंत तुम्ही लीला आईंना माझा शत्रू मानत आले, पण माझा आणि जहागीरदारांचा सगळ्यात मोठा शत्रू तुम्ही आहात किशोर. का केला तसं? किशोर, खबरदार माझ्या सुरेच्या अंगाला हात लावशील तर तोच हात तोडून हातात देईन. मूर्ख आहेस का रे? इतके दिवस ही तुला त्रास देते, अरे आत्ताही तू हिचीच बाजू घेतेस. हो, कारण दुर्गा जे काही करत होती ना ते जहागीरदारांच्या हितासाठी करत होती. तुझी तुलना तिच्याशी कधीच होऊ शकत नाही. हे बघ, तिला काहीच करू नकोस, नाही तर सोडणार नाही मी तुला. भरपूर दम आहे ग लीला तुझ्यात. तुम्हाला जे काय बोलायचं ते माझ्याशी बोला. का केलं तसं? का केलं? ए का केलं? कारण तुला जहागीरदारांचा पुळका होता. तुला कधीच माझा सूड कळला नाही दुर्गा. नाहीतर एजेनी मला जेव्हा घराबाहेर काढलं ना तेव्हाच माझ्या बरोबर आली असतेस. पण नाही, तू एजेची साथ दिलीस. अगं, तुझ्याबद्दलच्या सगळ्या भावना माझ्या कधीच मेल्या होत्या. तुझ्यात आणि माझ्यात नवरा बायकोचं नातं कधीच राहिलं नाही. आणि या सगळ्याला केवळ तू आणि तू जबाबदार आहेस. हो ना? मग जो त्रास द्यायचा तो मला द्या. त्या दोघींना सोडून द्या. काय? अजूनही तुला यांची काळजी आहे ना? ठीक आहे, मग तू पण मरायला तयार हो. बांधारे येला. काय?